तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेजसमोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेजसमोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला यात्रेच्या कालावधीत सुमारे 8 ते 10 लाख वारकरी पंढरपूर येथे येत असतात. या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 65 एकर परिसर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 22, 23 आणि 24 या कालावधीत करण्यात आले. आज या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबिराचे उद्घाटन मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, हरिभक्तपरायण राणा महाराज वास्कर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, भागवत महाराज कबीर, भागवत महाराज बोदले आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर, शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी बाबर, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुशील बेल्लेकर, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे, तालुका आरोग्य एकनाथ बोदले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि राज्य शासनाची प्रशंसा केली. एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या वाळवंटामध्ये सुरू असणारा हा आरोग्याचा जागर असेल. या माध्यमातून लाखो करोडो भाविकांची, वारकऱ्यांची आरोग्याची तपासणी, त्यांना मोफत औषधोपचार आणि मोफत चष्म्यांचं वाटप हे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. याचा खरोखरच अत्यंत अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. आणि मागील एकादशीच्या वेळेला, मागील वारीच्या वेळेला पंढरीमध्ये जे महाआरोग्य शिबिर झालं त्याची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतली गेली आणि जागतिक रेकॉर्ड त्या आरोग्य शिबिराने केला. याचा केवळ सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अभिमान आहे. खरं तर वार करेल तो वारकरी असं सांगितलं जातं. जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशी या पंढरीची महती. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पंढरपुरामध्ये पुंडलिकाच्या भक्तीसाठी विटेवरती 28 युग, कटेवरती कर ठेवून आणि विटेवरती चरण ठेवून उभा असणारा हा पंढरीचा पांडुरंग, हा गोर गरिबांचा देव. म्हणून तरी बहिणाबाई म्हणतात की सोन्या रुपयानं मढला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्यांचा इठोबा तुळशीच्या पाण्यामध्ये राजी. असा असणारा हा विठ्ठल आणि या विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत येणारे हजारो लाखो करोडो भाविक आणि या भाविकांच्या सेवेसाठी पंढरीच्या वाळवंटामध्ये उभं असणारं हे महाआरोग्य शिबिर. खरं तर कुणी कशामध्ये विठ्ठल शोधावा हा ज्याचा त्याचा भाग. बघा, संत जनाबाईला दळण दळताना जात्याच्या पिठामध्ये विठ्ठल सापडला. सावता माळ्यांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापियली पंढरी म्हणत शेतातल्या काळ्या मातीमध्ये विठ्ठल सापडला. श्री संत गोरोबा कुंभारांना माठ मडकी घडवण्यासाठी मातीचा चिखल तोडवताना त्या चिखलाच्या मध्ये विठ्ठल सापडला. आज मला वाटतं की सन्माननीय आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीरावजी सावंत आणि सन्माननीय प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत साहेबांना या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या रुग्णांच्या मध्ये विठ्ठल सापडला असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाहीये. कारण संपत्ती अनेकांच्याकडे असते परंतु सात्विकता खूप कमी जणांच्याकडे असते. ऐश्वर्य खूप लोकांच्याकडे असतं पण देण्याची दानत खूप कमी लोकांच्याकडे असते. आणि म्हणूनच एक संस्कृत सुभाषित आहे की शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु दाता
भवती वानवा, म्हणजे 100रातून एखादा शूर होतो, 1000रातून एखादा पंडित होतो, 10,000रातून एखादा वक्ता होतो, पण दाता मात्र युगायुगातून एकदाच जन्माला येत असतो. हे दातृत्व, हे कर्तृत्व, हे मातृत्व आणि हे पितृत्व हे सावंत परिवाराला लाभलं की खरोखरच महाराष्ट्राची पुण्याई आहे असं म्हटलं तर त्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाहीये. आणि त्यामुळेच आज इथे उपस्थित असणाऱ्या या सगळ्यांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की हे आरोग्याची वारी या माध्यमातून हजारो लाखो भाविकांच्यावरती उपचार होत आहेत. त्यांना मोफत चष्मा दिला जातोय. मागच्या आषाढी वारीमधला एक अत्यंत हृदयस्पर्शी असा प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. 70-75 वर्षाचे म्हातारे आजोबा काठी टेकत टेकत गुडघ्यावरचं धोतर फाटलेलं, मळकी बंडी आणि फाटलेलेच धोतर घालून कमरेतनं वाकलेले काठी टेकत टेकत हळूच ते सावंत साहेबांच्याकडे आले. त्यांच्या हातामध्ये चष्मा होता. थरथरत्या हातानं त्यांनी दोन्ही हात जोडून शिवाजीराव सावंत सरांना सांगितलं की बाबा, लय दिवस झाले डोळे दिसत नव्हते. पंढरीच्या वारीला आलं तरी सुद्धा विठुराया दिसत नव्हता. लेकाला चष्मा मागितला पण त्याचीही गरिबी तो तरी काय करणार, तो देऊ शकला नाही. वारीला चालत येऊन सुद्धा डोळ्याला दिसत नाही याचं दुःख नव्हतं, पण विठ्ठल दिसत नाही याचं दुःख होतं. आज तुझ्या माध्यमातून माऊलीने चष्मा दिला आणि आज मला विठ्ठलाला डोळे भरून बघता येणार आहे आणि माझा तुला आशीर्वाद असू दे. हे अंतःकरणातले आशीर्वाद हे त्यांना मिळाले. त्यामुळे संपत्तीच्या माध्यमातून बघितलं तर मला वाटतं अदानी, अंबानी हे देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती असतील. जगामध्ये मार्क झुकेरबर्ग हा पहिल्या क्रमांकावर असेल, पण लोकांच्या आशीर्वादाच्या बाबतीत बघितलं तर मला वाटतं सावंत परिवार हा देशामध्ये सगळ्यात श्रीमंत असेल, कारण लाखो रुग्णांचे आशीर्वाद या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आहेत. अशा अनुषंगानं अनेक सगळ्या याच्या तपासण्या, अनेक रोगाच्या तपासण्या, काही त्याच्यावर सोल्युशन असेल त्या पद्धतीचा मार्ग या ठिकाणी त्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून तो सर्व वारकऱ्यांना होतोय. मी तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं या शिबिरात शुभेच्छा देतो आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेऊन माझे 2 शब्द सांगतो. आज आपल्या पंढरपूरमध्ये एक महाआरोग्याचं शिबिर आदरणीय सावंत सरांनी घेतलंय. त्याबद्दल मी प्रथमतः संपूर्ण वारकरी संप्रदायाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही प्रत्येकजण वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारच आहे, पण नक्की वारकऱ्याला द्यायचं काय ह्याची योग्य निवड केली, ह्याच्यासाठी आपलं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. कारण बाकी सगळं तर आम्हाला पांडुरंग परमात्मा देतोच आहे, पण हे शरीर त्यानंच दिलेलं आहे आणि त्या शरीराची निगा राखण्यासाठी हा सावंत रूपी घराण्याचा पांडुरंग आज वारकऱ्यांच्या सेवेला आला आहे आणि त्यामुळं त्यांचं विशेष अभिनंदनही करतो. आणि आत्ताच आमच्या मामांनी सांगितलं की आपल्या स्लोगन म्हणजे जी घोषवाक्य आहे त्यात सुधारणा करावी. माझी विनंती आहे की त्यात सुधारणा करायची असली तरी करावी, पण हे घोषवाक्य अतिशय योग्य आहे. का तर केवळ वारकऱ्याचीच नव्हे तर प्रत्येक देहाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून पंढरीच्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे योग्य आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. पण वारकऱ्यांची व्यवस्था करताना आणि वारकऱ्यांच्या सुविधांकडे लक्ष देताना एक प्रस्ताव या ठिकाणी ह्या माध्यमातून मांडू इच्छितो. कारण आरोग्याचं खातंही आपल्याकडे आहे आणि त्या आरोग्याच्या खात्याच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी एक जशी आपली योजना राबवता तशी कायमस्वरूपी एक योजना वारकऱ्यांसाठी सुद्धा वापरावी ही एक आपल्याला कळकळीची विनंती आहे. नाहीतर वारकऱ्यांचं फार मोठं महाराज तसं पाहायला गेलं तर वारकरी हा अतिशय तळागाळातला आहे, अतिशय गरीब आहे. फक्त महाराज लोक श्रीमंत आहेत तो भाग सोडून द्या, पण वारकरी फार गरीब आहे. वारकऱ्यांचं हित जपणारे आणि वारकऱ्यांसाठी झटणारे असे अनेक कार्यकर्ते आपल्या माध्यमातून तयार व्हावेत. ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मी निश्चितच
आपल्याला ह्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि माझ्या ह्या सन्मानाला योग्य समजल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे परत घरात आपलं युवायुद्ध होऊ नये. पण मला असं वाटायला लागलं की अलीकडला जर आरोग्याचा विचार एकंदरीत वैद्यकीय क्षेत्राची परिस्थिती बघितली तर एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर ती भली मोठीच्या मोठी औषधांची यादी देतात आणि देताना आणि ते असं म्हणतात की सगळी औषधं त्याच मेडिकलमध्ये घ्या, दुसऱ्या घेऊ नका, असं डॉक्टर लोक का म्हणतात मला माहीत नाही. मला माहीत आहे पण माहीत नाही. माझ्या घरामध्ये 2 डॉक्टर आहेत, 2 हॉस्पिटल आहेत, मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून कुठंतरी अशा पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळीकडून चुकीची वागणूक व्यवहारामध्ये होऊ नये आणि हाच विचार घेऊन वैद्य हा चांगल्या मनाचा असावा असा विचार त्या काळामध्ये गुरुदेव रानडेंनी मांडला. परंतु 100 वर्षापूर्वी लिहिलेलं ते वाक्य आज तानाजीराव सावंत साहेब आणि शिवाजीराव सावंत साहेब यांच्या महाआरोग्य शिबिराच्या दृष्टीने ते खरं ठरलं की इथले सगळे डॉक्टर हे चांगल्या मनाचे आहेत. याच्याशिवाय ही सगळी व्यवस्था आणि सेवा इथली होणार नाही. आज प्रत्येक इथला वैद्यकीय अधिकारी किंवा इथला डॉक्टर किंवा इथले आरोग्य सेवक इथले कर्मचारी यांच्याकडे आम्ही जाणीवपूर्वक पाहतोय की वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही सगळी मंडळी दिसून येतात. आणि म्हणून पुन्हा एकदा या शिबिराला शुभेच्छा देत असताना या शिबिरात मी मगाशी फळा संस्थांवर कीर्तन करत होतो आणि मी कीर्तनामध्येच या शिबिराची माहिती जाहीर पद्धतीने सांगितली होती. आणि मी काल पुन्हा एकदा विचारलं डॉक्टर साहेबांना की तुम्ही आम्हाला का बोलवायला लागलाय उद्घाटनाला? एरवी राजकीय मंडळी भरपूर भेटली असती तुम्हाला, आम्हाला का? शिवाजीराव त्यांनी तुमचं वाक्य त्यांनी सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांची अशी इच्छा आहे की महाराज मंडळींच्या हस्ते उद्घाटन करायचं आणि सगळ्या महाराजांना सांगायचं की तुम्ही कीर्तनातून याचा प्रचार करा, असं त्यांनी सांगितलं मला. हे खरं आहे का खोटं आहे तुमच्या तुम्हाला माहिती दोघांना. म्हणजे तुम्ही आरोग्य शिबिराबद्दल सांगा आणि आरोग्य शिबिराची माहिती कीर्तनातून द्या असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे येत्या सर्व 2-3 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक फळावर परंपरेमधून सगळ्या कीर्तनकाराच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांना असं आवाहन करू की एवढं मोठं शिबिर या ठिकाणी शासनाने आपल्याकरता उपलब्ध केलंय तर त्या शिबिराचा चांगल्या पद्धतीने वापर किंवा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं पुन्हा एकदा आवाहनही मी या माध्यमातून करेल. कीर्तनातून तर करणारच आहे. आणि पुन्हा एकदा आदरणीय शिवाजीराव सावंत सर, अनिल दादा सावंत सर आणि नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत सर, संपूर्ण आरोग्य विभाग इथले असणारे सर्वच असणारे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी या सर्वांना वारकरी संप्रदायाच्या वतीने अंतःकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महायोगपीठे तटे भीमरथ्याम कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र शासन व या राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आज प्रत्येक विभागाचा पंढरी क्षेत्रात आणि वारकऱ्याशी संबंध आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचं लोक म्हणतात की सोनं करायचं आहे. सोनं करण्यापेक्षा ते वारकऱ्यांच्या हितासाठी करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. इतकं लक्षात घ्या. आता वाद म्हणण्यापेक्षा चर्चा चालू होती. वारकरी म्हणायचं का पंढरपूर म्हणायचं, पंढरपूर म्हणायचं का वारकरी म्हणायचं, की आज अशा अनेक वर्ग आहे की जो वारकरी नसताना सुद्धा पंढरपूरला येतो आणि त्याचं आरोग्य बिघडतं. म्हणजे बिघडावं असं नाही पण बिघडलं तर त्याला आज कुठेही जायची गरज नाही. नवीन ठिकाणी जर आज मनुष्य दवाखान्यात गेला तर आता त्याची काय म्हणजे त्याला किती त्रास असतो हे आपल्याला माहित नसतं. हृदयाचा त्रास गेला तर त्या गावामध्ये हृदयाचा डॉक्टर आहे का नाही आपल्याला इथं सांगता येणार नाही. पण आज तुम्ही यांनी प्रसिद्ध केलेली जर आपण यादी बघता तर ती यादी आज मोठ्या मोठ्या शहरात नक्की असती पण सगळीकडे विभागलेली असती. पण आज एकाच ठिकाणी हार्टचा डॉक्टर या एकाच ठिकाणी मिळेल, डोळ्याचा डॉक्टर या एकाच ठिकाणी मिळेल, दाताचा डॉक्टर या एकाच ठिकाणी मिळेल,
हृदयाचा डॉक्टर या एकाच ठिकाणी मिळेल आणि तो व्यवस्थित उपचार करतोय का नाही, किंवा समजा त्याला पॅथॉलॉजीमध्ये जर जायचं असेल तर ती पायथॉलॉजी सुद्धा आज तुम्हाला इथं उपलब्ध आहे. आणि हे सगळं करत असताना तुमच्या अंगावर एक पैशाचं सुद्धा बिलिंग पडणार नाही याची खात्री महाराष्ट्र शासन व आदरणीय तानाजी सावंत साहेब हे घेणार आहेत. आणि ते घेतात का नाही हे बघण्यासाठी अनिल दादा आणि शिवाजीराव इथं बसलेले, तसं म्हटलं तर वाव होणार नाही, इतकं लक्षात घ्या. म्हणून आज वैद्यकीय क्षेत्र, आज दवाखाना, डॉक्टर्स खूप महाग झालेले आहेत. पण वारकरी जेव्हा पंढरपूरला येतो, आषाढी मधला आपण जर यांना प्रतिसाद जर पाहिला तर अभूतपूर्व असा प्रतिसाद असतो. आज आमच्या औसेकर महाराजांच्या फडावर माघ वारीला आम्ही एक छोटासा दवाखाना घालतो. आलेल्या प्रत्येकाला आम्ही ट्रीटमेंट देतो. तो फडावरचा असो, कुणी असो, वाळवंटात आला की ट्रीटमेंट देतो. दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवस तर महाराज रोजचे किमान 2200 ते 2700 पेशंट रोज बघितले जातात, इतकं लक्षात घ्या. त्यांना गोळ्या असतील, औषधं असतील, आज आम्ही देण्याचा आज आम्ही तिथं प्रयत्न करतो. आज एका फळावर जर 250 ते 2200 ते 2500 पेशंट जर पाहिले जातात, त्याचा उपचार केला जातो. आज इथं अनेक ठिकाणी, भरलेल्या ठिकाणी आज संपूर्ण वारकरी वेगवेगळ्या ठिकाणातून येतो. आणि आता एकाने म्हटल्यासारखं की हे खूप पुण्याचं काम आहे असं म्हटल्यापेक्षा तुकोबारायांनी जे म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्यांनी आता सांगितलं की कोण कशात देव बघेल माहिती नाही, कोण माणसात बघेल, कोण देवळात बघेल, कोण अजून कशात तरी बघेल. पण आज आपली जर प्रकृती बिघडली तर आज पंढरपूरला येऊन सुद्धा आपल्याला आज पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक वेळेस जाणं होत नाही, याचं आपण बघतो. पण त्या माणसाला आज इथून नीट करून पाठवायची जबाबदारी, जिम्मेदारी आदरणीय शिवाजीरावजी आणि अनिल दादांनी घेतलेली आहे. मला आता शिवाजीरावजी म्हणत होते, महाराज याच्या मागच्या बाजूला जर आपण भेट जर देऊ तर संपूर्ण अत्याधुनिक प्रकाराची मशिनरी आज इथं आलेली आहे. अहो, आज आपण नुसत्या त्या दाताच्या डॉक्टरच्या खुर्चीवर झोपतो, त्या खुर्चीची किंमत कितीतरी लाखाच्या वरची खुर्चीची किंमत आहे. एक मशिनरीच्या समोर आपण आपला डोळा ठेवतो, त्या मशिनरीची किंमत कितीतरी मोठी आहे. आज आपण ते ब्लड तपासायला आपण साधं त्या ब्लडच्या मशीनच्या समोर जातो, आपल्याला टोचतो. दिसायला मशीन छोटी आहे, पण त्याच्या किमतीकडे बघितलं तर आज आपल्याला ठीक आहे, मशीन एखाद्या वेळेस कमी किमतीत मिळेल, पण त्याच्या स्ट्रिप्सची किंमत खूप मोठी स्ट्रिप्सची किंमत आहे. हा सगळा विचार डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्यांना किंवा पंढरीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जर कसल्याही प्रकाराचा आजार झाला असेल, समजा आता आम्हाला डायबिटीज आहे, आज आम्हाला आजार झाला नाही, पण डायबिटीसच्या रोगाची जर तपासणी करायची असेल तर त्यांनी सुद्धा येऊन इथं तपासणी करून जावं. अशी एक चांगली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असे चांगलं स्लोगन देऊन चांगलं मोठ्या पद्धतीचं काम आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने, समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि संपूर्ण पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या वतीनं मी त्यांना आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व संपूर्ण सावंत कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. आज इथं आम्हा सर्वांना बोलवलं आणि आता बोधले महाराज 3-3दा सांगत होते की आमच्या महाराजाच्या हातून उद्घाटन का, आमच्या महाराजाच्या हातून उद्घाटन का, पुढाऱ्याच्या हातून उद्घाटन का नाही. आज मला तर असं वाटतंय की तुम्ही मनाची तर काळजी सगळ्याची घेता, पण मनाच्या काळजी बरोबर आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आज फार मोठं गरजेचं आहे. कारण रोज रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत कीर्तन करतात. कीर्तन झाले की परत त्यांना दुसऱ्या मुक्कामी जायला रात्रीचे 2-3 वाजतात. परत सकाळी त्यांना लवकर उठून लांबरच्या पल्ल्यावर कीर्तनाला जायचं असतं. हे करत असताना सुद्धा
जसं कार्यक्रमाचं नियोजन करतो तसं या प्रकृतीचं सुद्धा नियोजन करायला पाहिजे. आज आम्हाला डायबिटीस का झालं? केवळ आमच्याकडे त्याचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे आज आम्हाला डायबिटीस झालं. आणि नियोजन नाही, नियोजन दोन प्रकाराचं आहे. प्रकृतीला सांभाळायचंही नियोजन नाही आणि खाण्याचंही आमचं नियोजन नाही. या दोन, मामा इकडं बघा की माझ्याकडे, तिकडं कशाला, या दोन्ही गोष्टीचं नियोजन नसल्यामुळे आज आम्ही आरोग्याला, आज आम्ही रोगाला निमंत्रण देतो. याच्यातून सुद्धा मुक्त होण्यासाठी की बाबा बघा, तुम्ही जर तुमची प्रकृती वेळेवर जर नीट केली नाही, इथं किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये सुद्धा एखादा महाराज दिसेल असं म्हटलं तर वावगं होऊ नये. तो दिसू नये म्हणून आज सगळ्या महाराज लोकांच्या हातून उद्घाटन असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आरोग्य शिबिर पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंदिर समितीचे प्रमुख हौसेकर महाराज, आमचे मित्र जयंत महाराज बोधले आणि सर्व वारकरी संप्रदायातली सर्व थोर मंडळी, त्याचबरोबर प्रशासकीय सर्व अधिकारी, डॉक्टर्स, समोर असलेले सर्व कर्मचारी, नर्सेस, आशा वर्कर्स आणि या शिबिरासाठी झटणारे सर्व आणि या शिबिराचा लाभ घेणारे सर्व भागातून आलेले माझे वारकरी बंधू आणि भगिनी, महाराज, देव प्रत्येकात आहे आणि प्रत्येकामध्ये देव आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आपल्या शरीरामध्ये परमेश्वराचा अंश आहे म्हणून आपण आहोत. म्हणून हे शरीर चालतंय, बोलतंय, फिरतंय, सगळं करतंय. आणि पंढरीच्या वारीला येत असताना हे शरीर जितकं लांबून चालत येतं ते जेव्हा थकतो, तसा अर्थानं थकत नाही, पण तो शरीर घेऊन ते चालत येतं. अशा थकलेल्या देवाची सेवा करण्याचा आनंद या आरोग्य शिबिरामधून आम्हाला मिळतो. खरी सेवा परमेश्वराची हीच आहे की थकलेल्या आणि एवढ्या लांबून आलेल्या माझ्या देवाची सेवा करणं हे आरोग्य शिबिराचं आमचं एक महत्त्वाचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे आरोग्य शिबिर आम्ही करतोय. आतापर्यंत साधारण 12 ते 13 आरोग्य शिबिरं झाली. 19वे आरोग्य शिबिर आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांची सेवा झाली, ती सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे, संपत्ती सगळ्याकडेच आहे पण ती द्यायची दानत लागते. आम्ही सावंत कुटुंब असे मानतो. येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. येताना नाव नव्हतं, जाताना नाव आहे. ते नाव कीर्ती रूपानं पाठीमागं राहिलं पाहिजे. धनसंपत्ती काही बरोबर येत नाही, नाव बरोबर येतं. त्याच्यासाठी हा सगळा त्रास, म्हणून ही सेवा. या आरोग्य सेवेच्या माध्यमातून आज मंचावर उपस्थित असणारी सर्व दिग्गज मंडळी इथं उपस्थित राहिली, त्याबद्दल विशेषतः सर्व वारकरी संप्रदायातले जे थोर व्यक्तिमत्व इथं आले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व अधिकारी, विनंती आहे उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ यांनी आपापल्या कक्षामध्ये जायचं आहे. लय गर्दी पडली. आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या YouTube चॅनेलवर. आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 8600 167524.